नमस्कार मित्रांनो, हेल्दी लाईफ मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आजकाल कामाचा ताण, मोबाईलचा जास्त वापर, सोशल मीडियावर वेळ घालवणे आणि अनियमित दिनचर्या यामुळे अनेक लोकांची झोप पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की रोज पुरेशी झोप न घेतल्यास त्याचा परिणाम फक्त थकव्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर होतो. पण या व्हिडिओमध्ये मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक दुर्लक्ष करतात. झोप कमी घेतल्याने शरीरात असे काही बदल होऊ शकतात जे सुरुवातीला लक्षातही येत नाहीत. या व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी तुमची झोप आणि आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. तुम्हीही सकाळी उठल्यावर थकलेले वाटता का? दिवसभर आळस येतो का? तर या समस्येचं कारण झोपेची कमतरता असू शकते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोप कमी घेतल्याने शरीरात कोणते बदल होतात आणि शेवटी मी काही महत्त्वाच्या टिप्स देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कमी झोप घेतल्याने शरीरावर आणि आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, हृदयविकार, वजन वाढणे आणि मधुमेह यांचा धोका वाढतो. तसेच मानसिक थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या उद्भवतात. कमी झोप घेतल्यामुळे शरीरात होणारे मुख्य बदल. झोपेत असताना शरीर आजारांशी लढणाऱ्या सायटोकाइन्स नावाच्या प्रथिनांची निर्मिती करते. कमी झोपल्यामुळे यांची निर्मिती मंदावते, ज्यामुळे शरीर लवकर आजारी पडते. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. दीर्घकाळ कमी झोप घेतल्याने हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होण्याचा धोका दुप्पट होतो. कमी झोपल्यामुळे भूक नियंत्रित करणारे संप्रेरक कमी होते आणि भूक वाढवणारे संप्रेरक वाढते. यामुळे जास्त खाण्याची इच्छा होते आणि लठ्ठपणा वाढतो. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील ग्लुकोज साखर प्रक्रिया करण्याची क्षमता बाधित होते, ज्यामुळे टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. झोपेच्या अभावामुळे लक्ष केंद्रित करणे, नवीन गोष्टी शिकणे आणि निर्णय घेणे कठीण होते. यामुळे चिडचिड वाढणे, स्मरणशक्ती कमजोर होणे आणि नैराश्य येणे यांसारखे मानसिक बदल होतात. झोपेच्या कमतरतेमुळे कोर्टिसॉल नावाचे तणावाचे संप्रेरक वाढते, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. दिवसभर सुस्ती आणि थकवा राहिल्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा वाहन चालवताना अपघातांचा धोका वाढतो. पण मित्रांनो, झोपेची कमतरता फक्त या 7 परिणामांपुरती मर्यादित नाही. याचा परिणाम शरीरातील हार्मोन्स, डोळ्यांचे आरोग्य आणि दैनंदिन कार्यक्षमतेवरही होऊ शकतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता चांगली ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक संशोधनामध्ये असे आढळले आहे की झोप कमी झाल्यास भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स प्रभावित होतात. पुरेशी झोप न घेतल्यास डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो. झोपेमुळे शरीरातील अनेक महत्त्वाचे हार्मोन्स नियंत्रित राहतात. झोप कमी झाल्यास त्यांचे संतुलन बिघडू शकते. शेवटी मी एक अशी चूक सांगणार आहे जी बहुतेक लोक रोज करतात. ती चूक तुम्ही करत असाल तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेक जण दिवसभर थकलेले असतानाही झोपण्यापूर्वी मोबाईलवर सोशल मीडिया स्क्रोल करत राहतात. मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश, ब्लू लाईट मेंदूला अजून जागे असल्याचा संकेत देतो. त्यामुळे झोप उशिरा लागते आणि झोपेची गुणवत्ता देखील कमी होते. म्हणून झोपण्याच्या किमान 30 मिनिटे आधी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीन्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका किंवा रिलॅक्स होण्यासाठी काही मिनिटे ध्यान करा. दररोज 7 ते 8 तासांची झोप आणि पुरेसे पाणी पिणे हे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराने दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घेतलेली काळजी भविष्यातील अनेक समस्या टाळू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही रोज 6 तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर आजपासूनच तुमची झोप सुधारण्याचा प्रयत्न करा. तुमचे शरीर तुम्हाला त्यासाठी धन्यवाद देईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि हेल्दी लाईफ मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.